छान असे आपले हे वडे तयार झालेले आहेत। मस्त एक नंबर असे कुरकुरीत वडे आपले तयार झालेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हॅलो गाई, आषाढी एकादशी स्पेशल मस्त वरईपासून मी तुम्हाला मेदू वडे बनवून दाखवते। त्यासाठी मी इथे ही वरई घेतलेली आहे। वरई मी छान भाजून घेतलेली आहे। 2 चमचे साबुदाणे घेतले आहेत आणि साबुदाणे ही मी भाजून घेतलेले आहेत। वरई मिक्सर जार मध्ये टाकून घेऊया। त्याबरोबरच इथे भाजलेले 2 चमचे साबुदाणे घालूया आणि आता हे छान ग्राइंड करून घेऊया। ज्या कपाने आपण वरई मोजली होती त्याच कपाने ह्यामध्ये 2 कप पाणी घालूया। पाण्याला छान उकळी येऊ देऊ। पाण्याला उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये आलं घालूया, उपवासाचं मीठ घालूया। आता त्यामध्ये आपण वरईची जी पावडर तयार केली ती घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊ। यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनिटे हे असंच शिजू देऊया। 5 मिनिटे झालेली आहेत। 2 बटाटे मी बॉईल करून घेतलेले आहेत। आता बटाटे आपण किसून घेऊया। 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालूया। आलं आणि मिरची क्रश करून घेतलेली आहे ती घालूया। आता त्यामध्ये आपण हे भगरचं पीठ घालू। पीठ वाफवताना आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता पुन्हा मीठ घालायची गरज नाही। सर्व मिश्रण आपण छान आता एकजीव करून घेऊया। मिश्रण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे। हाताला थोडंसं तेल लावून घेऊया। मेदू वडे तयार करूया। सर्व मेदू वडे असे आपण तयार करून घेऊया। तेल गरम करायला ठेवले होते। आता त्यामध्ये आपण वडे टाकून घेऊया आणि फ्राय करून घेऊ। काढून घेऊया। सर्व वडे आता आपण असे तळून घेऊया। वडे छान तळले गेलेले आहेत, काढून घेऊया। सर्व वडे मी असे तळून घेतलेले आहेत। वड्यांसोबत खाण्यासाठी मस्त मी इथे खोबरे आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेली आहे। तयार आहेत मस्त आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे वरईचे मेदू वडे। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।